अगं लक्ष कुठे आहे तुझं? दोनदा म्हटलं भाजीचं भांडं इकडे दे. सासूबाई सायलीला म्हणाल्या. सॉरी आई, लक्षच नव्हतं. थोडं अवघडल्यासगत सायलीने सासूबाईंच्या ताटात भाजी वाढली. सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं जेवण आटपून सायली आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या. पण लक्ष मात्र सतत दाराकडे होतं. आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता. सायलीचा लग्नाला आता 4 महिने झाले होते. सासर माहेर गावातच असल्यामुळे माहेरी राहिला जाणं हे झालंच नव्हतं. उभ्या उभी भेटायला जायचं आणि परत यायचं. तिने ठरवलं होतं दिवाळीला मस्त 15 दिवस राहायचं. आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला घ्यायला पाठवू. सायलीची पहिली दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी महागडी साडी देखील घेतली होती. सायलीने लक्ष्मीपूजन जोडीने केलं होतं. सासूबाईंच्या मदतीने सगळं फराळाचे पदार्थही केले होते. खूप उत्साहानं सगळं करत होती. लक्ष्मीपूजन आटपलं की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त 15 दिवस राहणार या विचारानेच ती अगदी आनंदी होती. लक्ष्मीपूजन आटपलं, जेवण करून झोपायला गेली आणि तेवढ्यातच तिचा नवरा विनय हा बेडरूममध्ये आला. काय करतेस? कपडे पॅक करून कुठे चाललीस? अहो भाऊबीजेला माहेरी जायचं आहे मला. कधी? उद्या? की आज येईल? कधी? उद्या. राज येईल घ्यायला. एवढी मोठी बॅग किती दिवस थांबणार? अहो लग्नापासून राहिलाच नाही मिळालं. आता राहील म्हणते थोडे दिवस निवांत. आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय राणी? मागून तिला मिठीत घेत विनय तिला म्हणाला. तुम्ही पण चला ना सोबत. स्वतःला मिठीतून सोडून लाडानेच सायली म्हणाली. नको ग, इतके दिवस मी काय करू तुझ्या माहेरी? तुला जेव्हा जायचं तेव्हा फोन करशील. आणि सायलीने आपली बॅग पॅक करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. उत्साहाने पटापट कामे करू लागली. नाश्ता, चहा, स्वयंपाक सगळं काही 10 वाजेपर्यंत आवरलं. विनय घ्यायला यायचं आश्वासन देऊन जेवण करून ऑफिसला निघून गेला. सायली आतुरतेने वाट पाहू लागली. 10 वेळा हॉलमध्ये जायची. गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची. काय ग, का अशी आत बाहेर का करतेस? काही पार्सल वगैरे येणार आहे का? काही ऑनलाईन तू मागवलं आहे का? नाही आई. तिला अवघडल्यासारखंच झालं आणि आतमध्ये ती निघून गेली. सासऱ्यांना जेवण वाढलं. एक कान सारखा दाराकडे होता. शेवटी सासू सुनेने जेवायला घेतलं आणि जेवण करताना पण तिचं लक्ष सारखं दाराकडेच होतं. तेवढ्यात बेल वाजली आणि सायली ताडकन जेवणाच्या ताटावरून उठली आणि दार उघडायला जाऊ लागली. बाबा आहेत ना हॉलमध्ये, उघडतील ते दार. सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली. सासऱ्याने दार उघडलं. अरे राज, तू ये ना. म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटतं. तू सांगायचं नाही का भाऊ येणार आहे? भाऊ येणार म्हणून सासूबाई सायलीला म्हणाल्या. सायली काहीच बोलली नाही. राज जेवतो का? सासूबाईंनी डायनिंग रूममधूनच आवाज दिला आणि डायनिंग रूममधूनच आवाजाने राजूला विचारलं. नाही आई, घरूनच जेवण करून आलोय. राजचं चहापाणी झालं. राज कसं काय येणं केलं? अहो आई, सायलीला घ्यायला आलो. ताईने सांगितलं नाही का तुम्हाला? नाही, ती काहीच बोलली नाही. काय ग सायली, सांगायचं नाही का? सायली म्हणाली. काय त्यात सांगायचं? दिवाळीला माहेरी जातातच ना मुली. अगदी तोंडाशी आलेलं वाक्य सायली मनात बोलून गेली. तू आता कशी जाऊ शकतेस? उद्या मेघाताई येणार आहे. भाऊबीजेला नणंद घरी येईल आणि तू माहेरी जाशील. तशी ही माझी लेक नेहमी येत नाही. दिवाळीला 4 दिवस राहते. तिला येऊन जाऊन दे, नंतर जा आणि चांगली 15 दिवस राहा. राज 4 दिवसांनी विनयसोबत पाठवते सायलीला. राज सायलीचा लहान भाऊ.
बिचारा काय बोलणार. ठीक आहे असं म्हणाला आणि ताई येतो मी सायलीला सांगून जायला निघाला. आणि बहिणीच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या नजरेतून काही लपले नव्हते, पण तो काही करूही शकला नाही. सायली हिरमुसून आपल्या रूममध्ये निघून गेली. बायको माहेरी गेली म्हणून विनय थोडा उशिराच बाहेरूनच जेवून आला. आई मी जेवत नाही ग असं म्हणून तो झोपायला बेडरूममध्ये गेला. रूममध्ये जाताच तो एकदम दचकला. अगं तू माहेरी जाणार होतीस ना? उद्या ताई येणार म्हणून नको जाऊ म्हणाल्या आई. ताई गेल्यावर जा म्हणाल्या. अगं पण ताई आपल्या माहेरी येते तर तू तुझ्या माहेरी जायला नको का? चल मी आईशी बोलतो. नका हो नको जाऊ द्या. जाईल मी नंतर नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील. उगाच मतभेद नको. सायली किती समजूतदार आहेस ग तू. पण कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागलं तर नवऱ्याने मध्ये बोलू नये असं वाटतं ना तुला? तर तू स्वतः उत्तर द्यायला शिक. सायलीचा हात हातात घेत विनय म्हणाला. असू द्या 4 दिवस तर राहणार आहेस ताई, नंतर जाईन मी निवांत. वरून जरी सायली अशी बोलत असली तरी ती मनातून खूप दुखावली होती. दुसऱ्या दिवशी नणंद माहेरी आली. भाऊ, वहिनी, आई सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं होतं. सायली पाणी घेऊन आली. अगं तू माहेरी नाही गेलीस? पहिलीच दिवाळी ना तुझी? ताई तुम्ही येणार होता ना? मग काय झालं? घरी आई बाबा विनय आहेत ना? अगं मीच नाही म्हटलं. आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हटल्यावर वहिनी घरी नको का? अगं आई मी माहेरपणाला आले, तसं तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना? मी कुठे नाही म्हणाले. तू गेल्यावर जा म्हटलं. ठीक आहे सायली मी माहेरपणाला आली. मस्त तुझ्या हातची कॉफी कर बरं. सायली कॉफी करायला आत गेली. आई जाऊ द्यायचं ना तिला माहेरी. आता इतके दिवस तीच होती का माझं माहेरपण करायला? तू आहेस ना, मग कशाला हवी ती? उगाच तिला महत्त्व देतेस. जाऊ दे तिला. आपण मस्त एन्जॉय करू 4 दिवस. अगं ती असली की आपल्याला मोकळं नाही वागता येणार, हळू आवाजात मेघा आईला सांगत होती. सायली कॉफी घेऊन आली. सगळे कॉफी घेत होते आणि तेवढ्यात विनय पण ऑफिसमधून आला. अरे विनय सायलीला माहेरी पोचून ये बरं, मेघा विनयला म्हणाली. ताई आई नाही म्हणते. मी कशाला नाही म्हणते? ताई आल्यावर जा म्हटलं. ताईची भेट झाली ना? सायलीला आता पोचवून ये. जाग तरी कर. आणि मेघाची मात्र आईला लागू पडली होती. सायली पटकन कपडे बदलायला आत गेली. कपड्यांची बॅग तर आधीच भरलेली होती. सायलीला सोडायला मेघा बाहेर गाडीपर्यंत आली. ताई कसा काय चमत्कार झाला ग? आई कशी काय तयार झाली सायलीला पाठवायला अचानक? ओ राज की बात है. विनय तुला नाही समजायचं. घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हसतच मेघा विनयला म्हणाली. दोघेही बहीण भाऊ हसू लागले आणि सायलीला काहीही समजलंच नाही. ती त्यांच्याकडे पाहू लागली. विचार करू लागली की अशी काय जादू केली नणंदबाईंनी सासूबाईंवर की त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या. कारण काहीही असो माहेरी जायला तर मिळालं म्हणून सायली खूप खुश होती आणि नंदेबद्दलचा आदर तिच्या मनात वाढला होता. सायलीला सोडून मेघा आतमध्ये आली. आई थोडी नाराजच वाटत होती. तिच्याजवळ बसत मेघा म्हणाली. आई काय झालं? काही नाही. चल स्वयंपाकाची तयारी करते. विनय पण जेवून येईल. मी करते ना मस्त मुगाची खिचडी. आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ. 2 वर्षात छान स्वयंपाक शिकली मी. आईच्या हातात हात घेत समजवण्याच्या सुरात मेघा आईला म्हणाली. आई अगं एक लक्षात ठेव, असं बळजबरीने मानसन्मान मिळवता येत नाही. तू सायलीला थांबवलं होतं, तीही थांबली होती, पण मनात एक अढी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझी काही चूक नसताना माझ्याबद्दलसुद्धा. आई नणंद भावजाईचं नातं असंच आहे ग. आधीच नणंद म्हटली
आधीच नणंद म्हटलं की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असंच मत असतं मुलींचं, आणि काही घडलं की त्यात मत पक्कं होतं आणि मग उगीच नंदेला द्वेष निर्माण होतो. तुला कळतं ना मी काय म्हणत आहे ते? हो ग, कळतंय. हे बघ, यानंतर तिला जेव्हा वाटतं तेव्हा जाऊ दे माहेरी. उगाच माझी लेक यायची आहे म्हणून थांबू नकोस. अगं, सुरुवातीला असते ग माहेरची ओढ. बघ, आता तू जातेस ना माहेरी? नाही ना, आता जावंसं वाटत नाही. तर आपण आपल्या संसारात रमलो की तेवढी ओढ नसते आणि आईबाबा गेल्यावर माहेर नावालाच उरतं. तेच म्हणते मी. म्हणून जाऊ दे सायलीला. अगं, संसार सुरू झाला, मुलं बाळं झाली, जबाबदाऱ्या वाढल्या की नाही होत जाणं. खरंच मेघा, आई म्हणूनच म्हणते सायलीला तिचं माहेर पण भोगू दे. आपण एकमेकींचं माहेर पण जपूया. आईच्या गळ्यात पडत मेघा म्हणाली. मी स्वयंपाक करते, चल. मी पण येते. दोघी मायलेकी स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाक करायला लागल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.